नमस्कार. मी राजकुमार बाबासाहेब पाटील रुकडी. मी राहायला कोल्हापूरला असतो, पण कोल्हापूरहून येऊन जाऊन मी रुकडीला शेती करतो. माझं मूळ गाव रुकडीच आहे. येथे मी ऊसाची शेती करतो. ते रासायनिक खतं थोडे प्रमाणात वापरतो, पण मी त्याच्या सेंद्रिय शेतीकडे जास्त आता लक्ष दिलेलं आहे. उत्पादन चांगलं होते. पण मला एक चांगला अनुभव काय आला की मायक्रोर सुपर हे मी माझ्या बऱ्याचशा सगळ्या शेतामध्ये वापरलं. त्याचा रिझल्ट मला खूप चांगला मिळाला. मायक्रोर सुपरमुळे काय मुळांची वाढ झालेली. मी यापूर्वी काय करत होतो, खोडवा लावून गेल्यानंतर खोडव्या छाटून घेऊन मशीनद्वारे किंवा हाताने खोडवे छाटून घेत होतो आणि त्यावर मी कीटकनाशक आणि बुरशीनाशक फवारणी करत होतो. पण यावेळेला मी ते केलंच नाही. मायक्रोर सुपरच टाकलं. मी अनुभव घ्यायचा म्हणून मी तो एक पाहूया म्हणून अनुभव घेतला मी. तर इतकं सुंदर त्याचा रिझल्ट आला की कुठेही गवताळवाढ मला दिसलेली नाही. पण ते वापरताना मी ते भरणीच्या वेळेला म्हणजे बघायला फोडून मी ते वापरलं आणि पाणी दिलं. अतिशय आता जोमदार खोडवा आलेला आहे. हिरवीगार खोडव्याचा हिरवीगारपणा खोडव्यात आलेला आहे. सुंदर असं खोडवा आलेला आहे मायक्रोर सुपर वापरल्यामुळं. त्याला त्या मायक्रोर सुपर माझ्या अंदाजाने नत्र स्फुरत पालाश मायक्रोन्यूट्रंट याचा पुरवठाही त्या ऊसाच्या मुळाद्वारे ते त्याला करत असणार अशी माझा अंदाज आहे. की मला अनुभव आला म्हणून सांगतो. हिरवेगार पीक आहे. आता सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे, पण मी ते ठिबकद्वारे मी पाणी देत असल्यामुळं त्याचा मायक्रोर सुपरचा खूप परिणाम त्याच्यामध्ये झालेला आहे. मला अतिशय आनंद वाटतो की ते माझं पीक हिरवगार अजूनही दिसतंय. दुष्काळ परिस्थिती असताना सुद्धा, पाण्याची कमतरता असताना सुद्धा खूप छान पिकाला ते उपयुक्त ठरलेलं आहे ते.